मागील लेक्चरला आपण कन्साइनमेंट म्हणजे काय, कन्सायनर हा मालक असतो, कन्सायनी हा कोण असतो, एजंट असतो. त्याच्यामध्ये प्रोसिजर कोणकोणते होते, डॉक्युमेंट्स कोणकोणते वापरले जातात, प्रोफार्मा इनवॉइस आणि अकाउंट सेल्स हे दोन वापरले जातात, या संबंधीची माहिती बघितली. कमिशन कोणकोणते चार्ज केले जातं, रेग्युलर कमिशन आहे, डेल क्रेडियर कमिशन आहे आणि स्पेशल कमिशन आहे. या पद्धतीचे कमिशन्स हे चार्ज केले जातात एजंटकडून. या संबंधीची माहिती आपण पाहिली. आता आपल्याला नेक्स्ट जे पाहायचं आहे ते आहे अकाउंट्स कोणकोणते कन्साइनमेंटमध्ये ओपन केले जातात. ठीक आहे, अकाउंट्स कोणकोणते ओपन केले जातात, अकाउंटिंग ट्रीटमेंट काय असते कन्साइनमेंटची ते आज आपण पाहणार आहे. ओके, अकाउंटिंग ट्रीटमेंट. आता एक लक्षात घ्या, कन्साइनमेंटमध्ये तीन अकाउंटचं ओपनिंग हे केलं जातं कन्सायनरच्या पुस्तकामध्ये. कन्सायनर कोण आहे, ओनर आहे, बरोबर. कन्सायनर ज्यावेळी कन्साइनमेंट होते त्यावेळी आपल्या पुस्तकामध्ये 3 अकाउंट ओपन करतो. पहिलं अकाउंट आहे कन्साइनमेंट अकाउंट. कन्साइनमेंट अकाउंट हे नॉमिनल अकाउंट आहे. नॉमिनल अकाउंट कशाला म्हटलं जातं, त्याच्यामध्ये एक्सपेन्सेस आणि इन्कम संबंधीचं डिस्क्रिप्शन असतं, बरोबर. ते नॉमिनल अकाउंटचा टाईप आहे कन्साइनमेंट अकाउंट. ठीक आहे, आता कन्साइनमेंट अकाउंट कन्सायनर स्वतःच्या पुस्तकामध्ये तयार करतो. कन्साइनमेंट अकाउंटमध्ये डिस्क्रिप्शन कोणकोणतं असतं. कन्साइनमेंट अकाउंट नॉमिनल अकाउंट आहे, जसं ट्रेडिंग अकाउंट आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, बरोबर. आपण ट्रेडिंग अकाउंट ज्यावेळी तयार करतो त्यावेळी काय करतो, डेबिट साईडला काय काय लिहितो, ओपनिंग बॅलन्स, परचेसेस, एक्सपेन्सेस म्हणजे वेजेस असेल किंवा कॅरेज इनवर्ड असेल ते. क्रेडिट साईडला काय काय लिहितो, सेल्स, क्लोजिंग स्टॉक, बरोबर. डेबिट साईडला सर्व एक्सपेंडिचर्स लिहितो, क्रेडिट साईडला इन्कम लिहितो, क्लोजिंग स्टॉक लिहितो, बरोबर. या पद्धतीने ट्रेडिंग अकाउंट असतं. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सुद्धा डेबिट साईडला सर्व एक्सपेन्सेस, क्रेडिट साईडला इन्कम लिहितो. त्याच पद्धतीनं कन्साइनमेंट अकाउंटमध्ये सुद्धा काय करायचं आहे, तर डेबिट साईडला एक्सपेंडिचर्स, ओपनिंग स्टॉक काय असेल तो, क्रेडिट साईडला सेल्स. ठीक आहे, या संबंधी डिस्क्रिप्शन या पद्धतीने करायचं डेबिट साईड आणि क्रेडिट साईडला. आता बघा, डेबिट साईडला कोणकोणत्या गोष्टी लिहायच्या. गुड पहिले लिहायचं, गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. कन्साइनमेंट म्हणजे काय, वस्तू एजंटला पाठवण्याची प्रोसिजर आहे. मग वस्तू कितीच्या पाठवल्या, किती रुपयाच्या वस्तू गुड्स या पाठवल्या कन्सायनीला, तर त्या वस्तू पाठवल्याचं डिस्क्रिप्शन हे डेबिट साईडला लिहायचं. या वस्तू पाठवताना एक्सपेन्सेस कोणते आले ते एक्सपेन्सेस हे सुद्धा डेबिट साईडला लिहायचे. कमिशन किती चार्ज केलं म्हणजे कमिशन सुद्धा खर्च आहे कन्सायनरचा, त्यामुळे तो सुद्धा काय एक्सपेंडिचरमध्ये येईल, डेबिट साईडला येईल. ठीक आहे, या गोष्टी डेबिट साईडला लिहायच्या कन्साइनमेंट अकाउंटच्या. क्रेडिट साईडला कोणकोणत्या लिहायच्या, तर सेल्स, वस्तू जो कन्सायनी विकेल ती अमाऊंट क्रेडिट साईडला लिहायची. स्टॉक म्हणजे क्लोजिंग स्टॉक, जर काही वस्तू विकायच्या राहिल्या असतील ती अमाऊंट ही क्रेडिट साईडला लिहायची. आणि त्यानंतर काय करायची, टोटल करायची. आणि त्यातून मग काय कळतं, किती विक्री केलेली आहे, किती खर्च आला, त्यातून आपल्याला काय कळतं, प्रॉफिट ऑर लॉस. म्हणजे कन्साइनमेंट जी केली ती सर्व प्रोसिजर केली, वस्तू पाठवल्या आणि वस्तूंची विक्री त्या कन्सायनीने केली, त्याच्यामध्ये प्रॉफिट झाला की लॉस झाला
या संबंधीची माहिती मिळवण्यासाठी जे अकाउंट तयार केलं जातं त्याला म्हटलं जातं कन्साइनमेंट अकाउंट. ठीक आहे. थोडक्यात लक्षात घ्या, कन्साइनमेंट अकाउंट हे ट्रेडिंग अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट सारखं आहे. त्यामध्ये डेबिट साईडला एक्सपेंडिचर, क्रेडिट साईडला इन्कम लिहिला जातो. आणि कन्साइनमेंट अकाउंट का तयार केलं जातं आहे, तर कन्साइनमेंटमधून नफा झाला का तोटा झाला हे शोधून काढण्यासाठी कन्साइनमेंट अकाउंट हे तयार केलं जातं. हे एक नॉमिनल अकाउंट आहे. यानंतर दुसरं अकाउंट कोणतं तयार केलं जातं, कन्सायनरच्या पुस्तकामध्ये म्हणजे मालकाच्या पुस्तकामध्ये वस्तूंच्या, ते केलं जातं कन्सायनी अकाउंट. कन्सायनी अकाउंट म्हणजे ज्याला वस्तू पाठवलेल्या आहेत त्या एजंटचं अकाउंट. ठीक आहे. हे आहे पर्सनल अकाउंट. तो व्यक्ती जे आहे त्या व्यक्तीचा अकाउंट आपण तयार करतो आहे. ठीक आहे. आता या कन्सायनीच्या अकाउंटमध्ये डेबिट साईडला कोणकोणत्या गोष्टी लिहिल्या जातात. पहिल्यांदा लिहिलं जाईल डेबिट साईडला सेल्स प्रोसीड्स, सेल्स किती केला त्या कन्सायनीने. ठीक आहे. डेबिट साईडला का लिहितो, तर कन्सायनीकडून ती अमाऊंट आपल्याला मिळणार असते, बरोबर. त्यामुळे ते डेबिट साईडला लिहिलं जाईल. क्रेडिट साईडला कोणते गोष्टी लिहिल्या जातील, बिल्स रिसिव्ड. बिल्स रिसिव्ड म्हणजे जे ॲडव्हान्स पे केलेला आहे कन्सायनीने, ओके, ती त्याच्या क्रेडिट साईडला अमाऊंट लिहिली जाईल. आणि कमिशन पेएबल, त्याला जे कमिशन पे करायचं आहे ती अमाऊंट लिहिली जाईल क्रेडिट साईडला. ठीक आहे. तर या पद्धतीनं कन्सायनी अकाउंट तयार केलं जाईल. मग सेल्स जो असेल टोटल केली, त्याच्याकडून आपल्याला अमाऊंट किती रिसीव्ह झालेली आहे, त्यानं कमिशन किती चार्ज केलेलं आहे, आणि राहिलेली अमाऊंट काय असेल ड्यू, त्याच्याकडून येणं किती आहे. म्हणजे कन्सायनी अकाउंट का तयार करतो कन्सायनर, तर त्याच्याकडून अमाऊंट किती येणं आहे हे शोधून काढण्यासाठी, त्याच्याकडून अमाऊंट किती ड्यू आहे ती अमाऊंट निश्चित करण्यासाठी काय केलं जातं, कन्सायनी अकाउंट तयार करतं. आणि त्यानंतर तिसरं अकाउंट तयार केलं जातं कन्सायनरकडून, ते आहे गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. म्हणजे गुड्स जे सेंड केले जातात कन्साइनमेंट्स, त्या गुड्स वस्तू आहेत, वस्तू मालमत्ता आहे, हा काय आहे रिअल अकाउंट आहे. वस्तू किंवा असेट जे असतात त्या रिअल अकाउंटमध्ये येतात, बरोबर. आणि त्यामुळे ह्या गुड्सच्या सेंट संबंधी डिस्क्रिप्शन हे ज्यावेळी तयार केलं जातं ते कुठं तयार केलं जातं, गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंटला. ठीक आहे. तर याच्यामध्ये क्रेडिट साईडला काय लिहिलं जाईल, गुड्स सेंट, व्हॅल्यू ऑफ गुड्स सेंट. तुम्हाला माहिती आहे की असेट साईडला बॅलन्स डेबिट असतो, असेट गेली तर ते आपण अमाऊंट क्रेडिट करतो, क्रेडिट साईडला लिहितो. मग गुड्स हे गेले आहेत कन्सायनरकडून कन्सायनीकडे, त्यामुळे गुड्स सेंट कुठे लिहिले जातील, क्रेडिट साईडला लिहिले जातील. डेबिट साईडला काय लिहिलं आहे, गुड्स रिटर्न, म्हणजे काही वस्तूंची विक्री झाली नाही आणि कन्सायनीने काय केलं, वस्तू माघारी पाठवून दिल्या, आपल्याकडे वस्तू आल्या, त्या लिहिल्या जातील डेबिट साईडला. ठीक आहे. आणि ह्याचा जो बॅलन्स असेल तो ट्रेडिंग अकाउंटला ट्रान्सफर केला जाईल, ट्रेडिंग अकाउंट काय होईल, डेबिट होईल. या पद्धतीनं गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट हे तयार केलं जाईल. हे 3 अकाउंट कन्सायनरच्या पुस्तकामध्ये तयार केले जातात. आपल्याला एक्झाम्पल ज्यामध्ये ज्यावेळी विचारलं जाईल की नेसेसरी अकाउंट तयार करा इन द बुक्स ऑफ कन्सायनर, त्यावेळी आपल्याला हे 3 अकाउंट्स तयार करावे लागतात, कन्साइनमेंट अकाउंट, कन्सायनी अकाउंट आणि गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. ठीक आहे. यानंतर आपल्याला पाहायचे आहे की जर्नल एंट्रीज कोणत्या होतात कन्सायनरच्या पुस्तकामध्ये.
इन द बुक्स ऑफ कन्सायनर. कन्सायनरच्या पुस्तकामध्ये कोणकोणत्या एंट्री होतात, कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीज होतात त्याच्या आधारे एंट्रीज ह्या तयार होतील. ठीक आहे. पहिली ॲक्टिव्हिटी काय होते तर कन्सायनर काय करतो, कन्सायनीला वस्तू या सेंड करतो. बरोबर. त्यावेळी एंट्री काय होते बघा, ज्यावेळी गुड्स सेंड होतात, गुड्स सेंड ऑन कन्साइनमेंट, कन्साइनमेंट निश्चित झालं आणि वस्तू पाठवल्या, त्यावेळी डेबिट होतं कन्साइनमेंट अकाउंट. एंट्री काय होते, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट. आता मग अशी कन्साइनमेंट अकाउंट तयार करत असताना मी सांगितलं की डेबिट साईडला काय काय लिहिलं जातं. डेबिट साईडला काय लिहिलं जातं तर व्हॅल्यू ऑफ गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट, म्हणजे वस्तू जेवढ्या पाठवल्या कन्साइनमेंटला ते लिहिलं जातं. ठीक आहे. मग आपण कन्साइनमेंट अकाउंट जर तयार केलं तर कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला काय लिहिलं जाईल, टू गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट, गुड्स सेंट. बरोबर आहे. कन्साइनमेंट ही एक प्रोसिजर आहे, त्याच्यामध्ये गुड्स सेंट डेबिट साईडला लिहिले जातात, खर्च डेबिट साईडला लिहिले जातात आणि क्रेडिट साईडला सेल्स लिहिलं जातं. बरोबर. गुड्स सेंट केलेले आहेत त्यामुळे कन्साइनमेंट अकाउंट काय होईल, डेबिट होईल. ठीक आहे. क्रेडिट काय होईल, गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट. गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट म्हणजे गुड्स अकाउंट हा रिअल अकाउंट आहे. गुड्स अकाउंटच्या क्रेडिटला काय जाईल, बाय कन्साइनमेंट म्हणजे वस्तू पाठवल्या. मी मग सांगितलं की गुड्स हा रिअल अकाउंट आहे, वस्तू गेल्या तर काय होतं, असेट अकाउंट क्रेडिट होतो. मग गुड्स हा असेट आहे, मग गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट क्रेडिट होईल जेवढ्या किमतीच्या वस्तू पाठवलेल्या आहेत तेवढ्या किमतीने. बरोबर. त्यामुळे गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट काय झाला, क्रेडिट झाला. म्हणजे ज्यावेळी कन्सायनर हा कन्सायनीला गुड्स सेंड करतोय त्यावेळी काय होतं, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट म्हणजे जेवढ्या किमतीच्या वस्तू पाठवल्या त्या कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहायचं आणि रिअल अकाउंट गुड्स अकाउंटच्या क्रेडिटला काय लिहायचं, कन्साइनमेंट अकाउंट. ठीक आहे. तर या पद्धतीने पहिली एंट्री होईल ज्यावेळी वस्तू पाठवल्या जातात. त्यानंतर एक्सपेन्सेस पेड बाय कन्सायनर. समजा काही खर्च आला, ह्या वस्तू पाठवत असताना खर्च आला. कशाचा खर्च आला तर मजुरीचा खर्च आला, ट्रॅव्हलिंगचा खर्च आला किंवा इन्शुरन्सचा खर्च आला. हे सर्व जे खर्च आले त्याची एंट्री काय होईल, ते सर्व सुद्धा खर्च कुठे लिहिले जातात, कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिले जातात. जर ट्रेडिंग अकाउंटला सर्व एक्सपेंडिचर डेबिट साईडला लिहिले जातात, त्या पद्धतीने कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला सुद्धा सर्व हे खर्च लिहिले जातील. मग काय डेबिट होईल, कन्साइनमेंट अकाउंट. एंट्री काय होईल, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कॅश और बँक. एक्सपेन्सेस कॅशच्या साह्याने किंवा बँकेच्या साह्याने पे केले जातील, त्यावेळी क्रेडिट काय होईल, कॅश और बँक. म्हणजे कॅश तेवढा कमी होईल, कॅश अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल बाय कन्साइनमेंट. म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कन्साइनमेंटसाठी कॅश पे केला. कॅश असेट आहे, असेटचा बॅलन्स नेहमी डेबिट असतो, असेट्स कमी झाली म्हणजे क्रेडिट साईडला ते अमाऊंट लिहावी लागेल, म्हणून कॅश और बँक अकाउंट क्रेडिट केलं. एंट्री काय होणार, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कॅश और बँक अकाउंट. त्यानंतर हे सर्व गुड्स पाठवले, एजंट काय करतो, ॲडव्हान्स रक्कम ही कन्सायनरकडे पाठवतो, मालकाकडे पाठवतो. त्या वस्तूंच्या काही पर्सेंटेज 10%, 20% अमाऊंट असेल ते ॲडव्हान्स म्हणून कन्सायनरकडे पाठवतो. ओके. मग त्या ॲडव्हान्स रकमेची एंट्री काय होईल, म्हणजे ॲडव्हान्स रिसिव्ड समजा झाला,
ॲडव्हान्स रिसिव्डची एंट्री काय होईल? आपल्याकडे पैसे येत आहेत, बरोबर, कॅश वाढतोय, कॅश और बँक अकाउंट डेबिट. बिल ऑफ एक्सचेंजच्या साह्याने जर या वस्तू ही जी अमाऊंट पाठवली असेल तर बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. ओके. टू कोण पाठवते? तर कन्सायनी पाठवते, त्यामुळे टू कन्सायनी अकाउंट. ठीक आहे. ॲडव्हान्स रक्कम ज्यावेळी कन्सायनी पाठवतोय, आपण कोण आहे आता? कन्सायनर आहे. आपण कन्सायनर आहे असं समजून एंट्रीज करायच्या. आपल्याकडे रक्कम येते कॅश अकाउंट डेबिट, कोण पाठवते? कन्सायनी अकाउंट, कन्सायनी पाठवते. त्यामुळे ज्यावेळी ॲडव्हान्स रिसिव्ह होतो त्यावेळी एंट्री काय होते? कॅश और बँक अकाउंट डेबिट टू कन्सायनी अकाउंट. ठीक आहे. आता समजा बिल ऑफ एक्सचेंज दिलेलं आहे. बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय असतं? ज्यावेळी विशिष्ट अमाऊंट पे करण्याचं मान्य करतो एखादा डेटर, त्याच्याकडे पैसे देणेकरी, तो काय करतो? पैसे देण्याचं मान्य करतो कागदपत्री, की एवढी अमाऊंट या तारखेला देईन, हे ज्यावेळी एका कागदावर लिहिलं जातं त्यावेळी त्याला बिल ऑफ एक्सचेंज म्हटलं जातं. ते बिल ऑफ एक्सचेंज समजा कन्सायनरकडे रिसिव्ह झालं. ठीक आहे. मग कन्सायनर काय करेल? ते बिल ऑफ एक्सचेंज बँकेमध्ये जाऊन देईल. बँक त्याच्यावर काय देईल? अमाऊंट देईल, पैसे देईल. ओके. पण पूर्ण पैसे देणार नाही. समजा बिल ऑफ एक्सचेंज 30,000 रुपयांचं असेल तर 29,000 रुपये देईल. 1,000 रुपये कमिशन आहे बँकेचं. ओके. तो खर्च आहे. ठीक आहे. कोणाचा खर्च आहे? कन्सायनरचा. कारण 30,000 रुपयाच्या बदल्यात आपल्याला 29,000 रुपयेच मिळाले. ठीक आहे. मग हा खर्च जो आहे त्याची सुद्धा एंट्री होते. सर्व खर्च समजा बिल डिस्काउंट केलं, इफ बिल इज डिस्काउंटेड. बिल डिस्काउंटेड म्हणजे काय? तर बिल ऑफ एक्सचेंज काय करायचं? बँकेमध्ये जाऊन त्याच्यावर ॲडव्हान्स रक्कम घ्यायची. बिल ऑफ एक्सचेंज म्हणजे काय आहे? देणेकरी ज्यावेळी लिहून देतो की 3 महिन्यानंतर रक्कम देईन, ते बिल ऑफ एक्सचेंज असतं. पण 3 महिने तो बिल ऑफ एक्सचेंज स्वीकारणार वाट बघत नाही. तो काय म्हणतो? बँकेमध्ये ते बिल ऑफ एक्सचेंज देतो आणि ॲडव्हान्स रक्कम घेतो. मग 3 महिन्यानंतर बँक काय करते? त्या देणेकऱ्याकडून ती रक्कम वसूल करते. ठीक आहे. मग बिल डिस्काउंट केलं तर कमिशन चार्ज करते बँक किंवा डिस्काउंट आकारते. ठीक आहे. त्यावेळी तो डिस्काउंटसुद्धा कन्साइनमेंट अकाउंटलाच डेबिट केला जातो. सर्व खर्च कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला लिहिले जातात. ठीक आहे. या कन्साइनमेंटच्या प्रोसिजरमधला डिस्काउंट आहे, त्यामुळे तो कन्साइनमेंट अकाउंटला जाईल. एंट्री काय होईल? कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू डिस्काउंट अकाउंट. ठीक आहे. बिल ऑफ एक्सचेंज ज्यावेळी डिस्काउंट केलं जाईल त्यावेळी तो जो डिस्काउंट असेल तो कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला जाईल. त्यानंतर पुढची एंट्री बघा. आता वस्तूंची विक्री केली कन्सायनीने, बरोबर, त्यावेळी कमिशन पे करावं लागेल कन्सायनीला म्हणजे एजंटला, बरोबर. आता कमिशन पे करायचं आहे, तो आपला खर्चच आहे, कन्साइनमेंटमधूनच निर्माण झाला आहे. त्यावेळी कमिशन सुद्धा कुठे लिहिलं जाईल? तर कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. ठीक आहे. त्यावेळी एंट्री काय होईल? समजा काय आहे? कमिशन इज पेएबल. कमिशन काय आहे? पेएबल आहे. आपण सर्व एक्सपेन्सेस कन्साइनमेंटचे कुठे लिहितो? कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईड. त्यामुळे एंट्री काय होणार? कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनी अकाउंट. ही रक्कम कोणाला भेटणार आहे? कन्साइनीला भेटणार आहे. त्यामुळे टू कन्साइनी अकाउंट. कमिशन पेएबल टू कन्साइनी. ओके. त्यानंतर कमिशन आपण पे केलं कन्साइनीला. कन्साइनी काय करेल? वस्तूंची विक्री करेल. त्याला ज्या वस्तू पाठवलेल्या आहेत त्यावेळी काय होईल? वस्तूंची विक्री होईल. वस्तूंची विक्री आपण कुठे लिहितो? कन्साइनमेंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला. मग कन्साइनमेंट अकाउंट काय होईल? क्रेडिट होईल. डेबिट काय होईल? कन्साइनी अकाउंट. म्हणजे ज्यावेळी सेल्स केला जाईल, सेल्स इज मेड, वस्तू कन्साइनीकडून विकल्या जातील किंवा तो विकेल,
त्यावेळी कन्साइनीकडे काय होईल, त्या सेल्सची अमाऊंट जमा होईल. मग कन्साइनी अकाउंट काय होईल, डेबिट होईल. आणि ही अमाऊंट कुठली येतं आपण कन्साइनमेंट अकाउंटच्या क्रेडिटला. त्यामुळे कन्साइनमेंट अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. मग एंट्री काय होईल, कन्साइनी अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. ही कशाची एंट्री आहे, सेल्स केल्याची एंट्री आहे. ठीक आहे. समजा आता डेल क्रेडर कमिशन आहे. डेल क्रेडर म्हणजे मागच्या लेक्चरला सांगितलं होतं काय आहे, की बॅड डेट्सचा लॉस हा होऊ नये याच्यासाठी कमिशन हे एजंटला दिलं जातं उधारीवर वस्तू विक्री करण्यासाठी. डेल क्रेडर कमिशन त्याला म्हटलं जातं. ओके. त्यावेळी डेल क्रेडर कमिशन ज्यावेळी दिलं जातं त्यावेळी एंट्री काय होईल, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनी अकाउंट. ठीक आहे. डेल क्रेडर कमिशन जे आहे ते कोणाला दिले, ते कमिशन आहे. कारण सर्व एक्सपेंडिचर्स, कमिशन हे सुद्धा एक्सपेन्सेस आहे, ते आपण कुठे देतो, कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. त्यामुळे डेबिट काय होईल, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. हे कोणाला मिळतंय, आपण हे देतो कन्साइनीला, एजंटला. त्यामुळे क्रेडिट काय होईल, कन्साइनी अकाउंट. ठीक आहे. त्यावेळी कमिशन पे केलं जाईल त्यावेळी ही एंट्री होईल, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनी अकाउंट. त्यानंतर पुढची एंट्री काय होईल बघा. आता वस्तूंची विक्री करत असताना जर ग्राहकांना त्या एजंटनं डिस्काउंट दिला, ठीक आहे, जास्त विक्री करण्यासाठी समजा कमी किमतीला त्या वस्तू विकल्या, मग तो लॉस आहे, खर्च आहे. तो खर्च कुठला येतो आपण कन्साइनमेंटच्या डेबिटला. ठीक आहे. त्यावेळी एंट्री काय होईल, समजा डिस्काउंट अलाउड बाय कन्साइनी. कन्साइनीने काय केलं, डिस्काउंट अलाउड केला, वस्तूंची विक्री करण्यासाठी कमी किमतीला वस्तू विकल्या. खर्च आहे, खर्च कुठला येतो आपण कन्साइनमेंट अकाउंटच्या डेबिटला. डेबिट काय होईल, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. क्रेडिट काय होईल, कन्साइनी अकाउंट, कारण कन्साइनी हा डिस्काउंट देतो आहे. त्यामुळे कन्साइनी अकाउंट काय होईल, क्रेडिट होईल. म्हणजे कन्साइनी अकाउंटच्या क्रेडिटला ती अमाऊंट जाईल. कन्साइनी अकाउंट आपण का तयार करतो, तर कन्साइनीकडून किती रक्कम आपल्याला येणं आहे ती शोधून काढण्यासाठी. मग त्यानं तो खर्च केला असेल तो क्रेडिटला लिहिला जाईल, बरोबर, कन्साइनी अकाउंटच्या. त्यानं जे उत्पन्न मिळालं, सेल्स केला असेल, तो कन्साइनी अकाउंटच्या डेबिटला लिहिलं जाईल. आणि त्याच्या आधारे आपल्याला त्याच्यावर किती रक्कम येणे आहे ते आपल्याला समजू शकेल. त्यामुळे एंट्री काय होते, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट टू कन्साइनी अकाउंट. ज्यावेळी डिस्काउंट हा विक्री करण्यासाठी कन्साइनी देतो त्यावेळी. ओके. आपण किती एंट्र्या पाहिल्या आतापर्यंत, 8 एंट्र्या पाहिल्या. त्यानंतर नेक्स्ट एंट्री बघा काय होते, 9वी एंट्री. समजा यातून प्रॉफिट झाला, वस्तूंच्या विक्री करून प्रॉफिट झाला. प्रॉफिट नेहमी कुठे येतो, डेबिट साईडला येतो. ज्यावेळी क्रेडिट साईड मोठी असते ट्रेडिंग अकाउंटची, त्यावेळी तो जो बॅलन्स असतो तो आपण डेबिट साईडला येतो टू प्रॉफिट, बरोबर, ट्रेडिंग अकाउंटच्या. मग इथं कन्साइनमेंटच्या अकाउंटच्या डेबिटला लिहिलं जाईल टू प्रॉफिट, बरोबर. मग डेबिट काय होईल, कन्साइनमेंट अकाउंट फॉर प्रॉफिट ऑन कन्साइनमेंट. कन्साइनमेंटवर ज्यावेळी प्रॉफिट होईल त्यावेळी एंट्री काय होईल, कन्साइनमेंट अकाउंट डेबिट
कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. कन्साइनमेंट अकाउंट का डेबिट होतो? कारण कन्साइनमेंट अकाउंटचे डेबिट लिहिलं जातं टू प्रॉफिट, बरोबर. टू काय? प्रॉफिट ऑर लॉस अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. हे अमाऊंट ट्रान्सफर कुठे जाईल केली जाईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला प्रॉफिट लिहिला जातो, बरोबर. त्यामुळं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय होईल? क्रेडिट होईल. जर लॉस झाला तर त्याच्या रिव्हर्स एंट्री होईल. इफ लॉस एंट्री काय होईल? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू कन्साइनमेंट अकाउंट. कन्साइनमेंट अकाउंटच्या क्रेडिटला त्या अमाऊंट लिहिली जाईल कारण डेबिट साईड मोठी आहे. आणि हा जो लॉस आहे तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिला जाईल. कारण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिले जातात एक्सपेंडिचर्स किंवा लॉसेस. ओके. तर या पद्धतीने कन्साइनमेंट अकाउंटवर प्रॉफिट किंवा लॉस होईल त्याची एंट्री केली जाईल. त्यानंतर आपण काय केलं? कन्साइनमेंट अकाउंट क्लोज केला. ठीक आहे. ह्या कन्साइनमेंट अकाउंट क्लोज करण्याची एंट्री आहे प्रॉफिट किंवा लॉस शोधून काढण्याच्या. ठीक आहे. त्यानंतर पुढचा अकाउंट क्लोज होईल कन्साइनी अकाउंट. कन्साइनी अकाउंट का क्लोज करतो आपण? तर कन्साइनीकडून आपल्याला किती अमाऊंट येणं आहे हे शोधून काढण्यासाठी ती अमाऊंट आपल्याकडे येणं असते. ओके. त्यामुळं ती अमाऊंट आपल्याकडे येईल. मग डेबिट काय होईल? कॅश ऑर बँक, कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट. जेवढे अमाऊंट पेएबल असेल तेवढे तो कन्साइनी आपल्याला अमाऊंट काय करेल? पे करेल. कॅशच्या स्वरूपात करेल किंवा बिल ऑफ एक्सचेंजच्या, बिल्स रिसिवेबल, त्यावेळी अकाउंट काय होईल? डेबिट होईल. क्रेडिट काय होईल? कन्साइनी अकाउंट. कारण कन्साइनीला तेवढी अमाऊंट आपल्याला पे करायची आहे. ठीक आहे. कन्साइनी अकाउंट समजून घ्या. कन्साइनी अकाउंटच्या डेबिट साईडला काय लिहिलं जातं? तर कन्साइनी जो सेल्स करेल तो क्रेडिट साईडला, कन्साइनी जो एक्सपेंडिचर जे असतील कन्साइनीचे तो काही खर्च करेल वस्तू विक्री करण्यासाठी ते क्रेडिट साईडला लिहिले जातात. डेबिट साईड नेहमी मोठी असते सेल्सची. मग बॅलन्स कुठे येतो? क्रेडिट साईडला. ती अमाऊंट रिसिवेबल असते कन्सायनरला. ठीक आहे. ती अमाऊंट त्याच्याकडून रिसिव्ह होते त्यामुळे कॅश आपल्याकडे येते. कॅश अकाउंट डेबिट होतो. कोणाकडून येते? कन्साइनीकडून. कन्साइनी अकाउंट क्रेडिट होतं. म्हणजे हे कन्साइनी अकाउंट क्लोज करत असताना ही एंट्री होते. ठीक आहे. त्याच पद्धतीनं आपण इथं कन्साइनमेंट अकाउंट क्लोज केला, या दोन एंट्र्या होतील. कन्साइनी अकाउंट क्लोज केला आणि तिसरा अकाउंट कोणता आपण उघडतो? कन्सायनरच्या पुस्तकामध्ये गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट, बरोबर. मग क्लोजिंग ज्यावेळी तो क्लोज होईल त्यावेळी स्टॉक राहील, बरोबर. वस्तूंचा जर स्टॉक राहिला, जेवढ्या वस्तू कन्साइनीकडे पाठवल्या त्या सर्व वस्तूंची विक्री झाली तर आपोआप क्लोज होईल गुड्स अकाउंट, गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट, बरोबर. पण जर काही स्टॉक राहिला तर मात्र एंट्री काय होईल बघा. समजा क्लोजिंग स्टॉक राहिला गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंटचा, तर त्यावेळी एंट्री होते गुड्स सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट डेबिट. गुड्स सेंट ऑन consignment account debit to purchases account or trading account. ट्रेडिंग अकाउंट काय होतं? क्रेडिट होतं. मग अशा आपण ज्यावेळी गुड सेंट ऑन कन्साइनमेंट अकाउंट तयार केला होता त्यावेळी डेबिट साईडला सुद्धा ट्रेडिंग अकाउंट लिहिलेलं होतं. गुड सेंट ऑन कन्साइनमेंट टू ट्रेडिंग अकाउंट. जो बॅलन्स राहिला त्या बॅलन्ससाठी या पद्धतीनं या 12 एंट्रीज या कन्सायनरच्या पुस्तकामध्ये केल्या जातील.